ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिल शेठ भोईर साहेब यांनाही विनंती करतो आपण या व्यासपीठावरती थाईलैंड, बैंकॉक, मलेशिया, दुबई, अबू धाबी, स्विट्जरलैंड जैसे बड़े बड़े शहरों में उनका भ्रमण हम देख सकते हैं। एक की राई मुन्ना भाई, आइए आपका स्वागत है। तर थँक्यू सो मच रॉकस्टार। तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। मॅच पाहायला मिळतो जिथे सी गटातला हा पहिला सामना एका साईडला भोईर ब्रदर्स भैरवनाथ विसुंब्यानं त्याला फाईट करत असताना तिरंगा शिवकर पहिलाच बॉलवरती षटकार, सेकंड बॉलवरती पाहिलं तर बघा या स्पर्धेसाठी सौभाग्यवती मीनाक्षीताई राजेंद्र फडके, उपसरपंच चिपले ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीनं दादा सरकार यांच्याकडून मालिकावीरसाठी या स्पर्धेसाठी एक स्पेशल गिफ्ट तो आम्ही शेवटच्या रात्री नक्कीच मालिकावीरसाठी हे प्राइज असेल ते आम्ही देणार आहोत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी स्पेशल गिफ्ट देण्यात आलंय। त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आमदार चषकाच्या वतीनं रोशन शेठ पाटील, अर्णव ट्रान्सपोर्ट, भाजपा उद्योग आघाडी पनवेल तालुका संयोजक ग्रामीण रोहित शेठ पाटील आणि गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। तर धावपुस्तकावरती धाबा पहिला संघ 8 आकड्यावरती जाऊन पोहोचला। मागील सलग 2 बॉल वाईट फेकलेत। अवंतर धाबा सध्या खर्च करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता पंकलेश भगत हा पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। तर विजय शेठ धर्मेकर यांच्या वतीनं साई रक्षा ट्रान्सपोर्ट आकुर्ली क्रिकेट संघासाठी 5000 रुपयाचं बक्षीस देण्यात आले। त्यांनी गुगल पे त्यांना ऑनलाईन मारले, त्यांचा आभार। समोर किराने प्रहार केलाय, बॅटच्या रडार मध्ये अगदी डीप पॉइंटला हा बॉल लॉक केलाय, धाबा मिळती साथ ठोकलाय, षटकार। रजा घेत असताना आपण पाहू शकाल चिपले ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तथा दादा सरकार म्हणून ज्यांची आम्ही सातत्याने ओळख पाहिली त्या मीनाक्षीताई राजेंद्र शेठ फडके साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांच्या समेत वेद आपण यांना देखील पाहताय। ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल मुन्नाबाई सुरते, अनिल शेठ भोईर या संघाचे पुरस्कर्ते, निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बलिराम शेठ पाटील साहेब, माजी सरपंच उसरली ग्रामपंचायत विश्वास भगत साहेब, हिरामन चिमणे साहेब, सतीश सालुंके साहेब, विजय पुजारी साहेब यांच्या वतीने विचुंबे संघाला शुभेच्छा, आमदार चषकासाठी शुभेच्छा। आणि आत्ताच गोव्यावरून फ्लाइट त्यांची उडाली आणि काही क्षणात असते दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई या ठिकाणी आपण त्यांना काहीच वेळा एअरपोर्ट वरती पाहणार आहोत। त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या वतीने देऊया शुभेच्छा, धन्यवाद। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुस्तकावरती धाबा पाहिलं तर 16 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळाला विसुंबे। वरती जाऊन पोहोचला। सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज किरण भोईर आणि त्याला साथ देत असताना स्वप्नील कांबळे ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहता। पहिलं षटक फेकलं गोलंदाज पंकलेश भगतनं आणि मॅन्डेटरी पॉवर सर्कलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धाबा खर्च केल्या। सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रेम भगत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय। सलामीची जोडी अगदी चांगला खेळ सध्या नक्कीच भैरवनाथ विचुंबे टीम साठी करत असताना आहे। 2 सलामीर तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात। सेकंड षटक पहिलाच बॉल गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम भगत। पहिला बॉल लाईन खराब, ऑफस्टंपच्या बाहेर बॉल, पंचांचा इशारा की इट इज अ वाईट। अवंतर धाबी जोडली जाते ना, अवंतर धाबेनं संघ देखील पुढे सरकला। टोटल संघ जाऊन पोहोचला तो मात्र 17 या आकड्यावरती। चला वाईट साठी
रेफर घेतला. बॉलिंग टीम हा रिव्ह्यू. पण तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी कमी कालावधीमध्ये घ्या, जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल तिसरे अंपायर्स टेक्निकल टीममध्ये जॉईन होतील सत्यवान काकडे सर, ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. अगदी चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन आणि आज आपण या स्पर्धेचा तिसरा दिवस रात्र पाहतोय. ऑफिशियल वाईट तर अवंतर धावी जोडली जाताना संघ जाऊन पोहोचला ते मात्र 17 या आकड्यावरती. समोर फलंदाज पाहिलं तर स्वप्नील कांबळे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये नॉन स्ट्राईक वरती तुम्ही किरण भोईरला पाहता. ही सलामीची जोडी आणि तेवढंच चांगला खेळ सध्या विचुंब टीम साठी करत असताना सेकंड षटक पहिलाच बॉल गोलंदाज तयार. प्रेम भगत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती और पिचचा बॉल अगदी जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. पण सुरुवात दमदार राहिली, त्याच्यानंतर धावगतीला आता रोखण्यासाठी प्रयत्न करतोय सध्या गोलंदाज प्रेम भगत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रेम प्रार केला, फटका चांगला ब्लॅक स्क्रीनच्या वरनं चेंडूला फेकून दिल्या. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. काची बारी येते उद्या आता समजेल. रोशन शेट्टी यांचा तिसरा संघ तर दमदार या ठिकाणी आपण फटका पाहिलात. तर नेक्स्ट मॅच प्रिन्स 11 धाकटाकांदा संघाचा संघनायक आणि स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितला संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. आपण या ठिकाणी पाहताय अद्विक एंटरप्राइजेसचे सर्व आमचे वैभव शेठ ढवले साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि विद्यमान सरपंच शिवकर ग्रामपंचायत आनंदभाई आपलंही आम्ही सहर्ष स्वागत. ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन सोहळा पाहिला या स्पर्धेचा ते विद्यमान सरपंच आनंदभाई याबा आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. या बॉल वरती सिंगल आली 1च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धाव पुस्तकामध्ये टोटल धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 24 या आकड्यावरती. पण चांगला खेळ अद्याप एक विकेट गमावला नाही. बॅटिंग करत असताना निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विसुंबे टीमनं सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती तेवढाच चांगला खेळ करत असताना सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती फलंदाज किरण भोईर हा फलंदाज तुम्ही पाहता. पुलटास बॉल अगदी अलामध्ये कार्पेंडा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. पण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये थोडंसं धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज प्रेम भगतनं. 4 मध्ये 9 खर्च केला. समोर पुन्हा एकदा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला स्वप्नील कांबळे वैयक्तिक 6 बॉलमध्ये 14 धाब्यांचे योगदान दिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 आले आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये थोडंसं धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रेम भगत हा दुसरा ड्रम कार्ड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल प्रार केलाय, फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल लॉक केला. धावा मिळती 7 ठोकलाय फलंदाज स्वप्नील कांबळेना षटकार. आक्रमण केलाय सध्या फलंदाज स्वप्नील कांबळेनं. षटकारांना धाव पुस्तक पुढे सरकल्या. टोटल पाहिलं तर 31 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. ब्रह्मास्त्राचा वापर केला, सन्मान दिला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, बॅकअप भरपूर चांगलं मिळालं आणि इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल आला डॉट. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 2 षटकांच्या अखेरीस धाव पुस्तकामध्ये धावा पाहिला. संघ 31 आकड्यावरती जाऊन पोहोचला.
इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकावरती धाबा पहिला संघ 31 या आकड्यावरती. सलामीची जोडी खेळपट्टीवरती. विकेटसाठी आता प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी करत असताना काव्या 11 तिरंगा शिवकर टीमला. गोलंदाज पाहायला मिळेल प्रेम गायकवाड, हा तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर किरण भोईर. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता या बॉलवरती. अल्लामदा कार्पेंटरने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल दाबेला प्राधान्य 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती धाबा पहिला संघ 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे पटके एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करत बॅटिंग करत असताना खरं तर निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ उचुंबे. समोर फलंदाज पाहिलं तर सध्या स्वप्नील शेलके, स्वप्नील कांबळे हा फलंदाज पाहता. लाईन चांगली अगदी स्टंपवरून हा बॉल गेलाय आणि हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावगतीला ब्रेक द्यायचा असेल तर विकेट मॅच मध्ये खूप काही महत्वाचे राहतील. तर मात्र शिवकर टीमसाठी विकेटसाठी प्रयत्न सध्या गोलंदाज प्रेम गायकवाडला करावा लागेल. समोर स्वप्नील कांबळे हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज घेत असताना अगदी गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती देखील सिंगल आली. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मागील 3 बॉलमध्ये पाहिला. जिथे मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज प्रेम गायकवाडचा राहिला आणि 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 2. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज किरण भोईर, ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. प्रहार करण्याचा प्रयत्न पाठनं चेंडूचं संपर्क नाही. चांगली गोलंदाजी बॅकअप कमबॅक करतोय सध्या शिवकर टीमसाठी गोलंदाज प्रेम गायकवाड. एक अष्टपैलू खेळाडू आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये आपण प्रेम गायकवाडची पाहतोय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर किरण भोईर सलामीची जोडी केलपट्टीवरती आणि त्या जोडीला आता शांत ठेवण्याचा प्रयत्न प्रेमचा राहिला. पुलटास बॉल व्यवस्थित पॅचच्या रडार मध्ये आले नाही. पाक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रू मध्ये कॅचला पकडला. हाईट फॅक्टर साठी रेफरी घेतला. अंपायरचा कॉल ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. टेक्निकल टीम मध्ये अगदी तिसरे ऑफिशियल अंपायर जॉईन होतील. सत्यभान काकडे सर यांच्या माध्यमातून पूर्णपणे पहानवृत्ती केली जाईल. आई एकविरा इव्हेंट ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना यस नो बॉल. अवंतरी एक धाव जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचला तो मात्र 34 या आकड्यावरती. त्याच्यानंतर 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील. संघ 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर पुन्हा एकदा किरण भोईर, माफ करा स्वप्नील कांबळे हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल आहे. गोलंदाज प्रेम गायकवाड मागील 3-4 बॉल अगदी चांगल्या रीतीने फेकले आणि त्याच्यानंतर 5वा बॉल हा नो फेकला. त्याच्यानंतर वाईट बॉल अवंतर धावा सध्या खर्च करतोय प्रेम गायकवाड हा गोलंदाज. धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. फ्रीट हा कंटिन्यू असेल. समोर स्वप्नील हा फलंदाज तुम्ही सध्या स्ट्राईक एंडवरती पाहता. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रेम गायकवाड हा गोलंदाज. मागील 4 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी, फक्त दिशा दिली. टायमिंगचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहेत. फ्रीटचा बॉल आहे त्याच्यामुळं सिंगल कंप्लीट. एक दाबेनं समाधान मानलंय. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. धाव पुस्तकावरती धावा पाहिल्या संघ 37-37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. मग जरूर संदेश नो बॉल आला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रेम गायकवाडनं गोलंदाजी भरपूर चांगली केली, कारण की 5 बॉलमध्ये अवघ्या 6 धाबा खर्च केल्या. धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सातत्यानं प्रेम गायकवाडचं या मॅच मध्ये राहिला. शेवटचा अंतिम बॉल समोर किरण भोईर. पुलटास बॉल, फटका पुन्हा एकदा फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड.
चेंडू डिलेवर झाला, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धाबा कंप्लीट केला. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन. चला प्रिन्स 11 धाकटाकांदा संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. आपल्याला शेवटचा पुकार असेल. 3 ओव्हर कंप्लीट झालेत. बघा जेव्हा ड्रिंक्स ब्रेक येईल ना मैदानावरती तेव्हा आपण खेळाडू कक्षाबंधातून एक खेळाडूने बॉटल भरून घेऊन जायचे पाण्याची आणि तिथे आपण पाण्याची पूर्तता करायची. इथून 12वा खेळाडू जाणार नाही ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला प्रिन्स 11 धाकटाकांदा कॅप्टन दोन्ही इन्फॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि एकीकडे प्रिन्स 11 धाकटाकांदा या 2 संघांमध्ये धाकटाकांदा संघानं सदमा दिलाय. जय बजरंग गोडसई ब संघाला आपण पाहिलात गोपाल शेठ नाईक स्मृतिचषक बामण डोंगरीच्या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यानंतर स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस संघानं दणका दिलाय तो जय हनुमान टेंबिवली या बलाढ्य संघाला. हे 2 दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे. टोटल 39 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कल्पेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. टायमर सध्या लावलं त्याच्यामुळं अगदी वेळेनुसार इनिंग समाप्त करावे लागेल. लक्ष द्या. काबे 11 तिरंगा शिवकर. 4थं षटक पहिलाच बॉल समोर स्वप्नील कांबळे. पहिलाच बॉल फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्याच बॉलवरती हा ते धक्का दिलाय गोलंदाज कल्पेश पाटीलनं. हा पहिला विकेट मैदानातून बाहेर बॅटिंग करत असताना निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे टीमचा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल जे मैदानावरती आपण संपूर्ण बॅनर पाहतो त्याच्यानंतर आमची या स्पर्धेची ऍडव्हर्टाईज पाहतो हे संपूर्ण शहा प्रिंटर शहा बॅनर शहा प्रिंटरचे सर्व सन्माननीय नितीनबाई शहा यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत कृष्णकुमार शहा साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. या सर्वांचं आणि त्यांच्या साथी सहकाऱ्यांचं आमदार चषक 2026 मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर माथेरानचे आन बान शान आणि कोपरुली गावची जान अर्थातच दीपू माली खुर्ना शेठ ठाकूर यावं आपलंही सहर्ष स्वागत. तर पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलं गोलंदाज कल्पेश पाटीलला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे टीमला. स्वप्नील कांबळे मैदानातून बाहेर झाला तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. आशिकेश भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 18 बॉलमध्ये 39 धाबा बनवल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता किती धाबा जोडल्या जातील आणि किती धाब्यांचा लक्ष सेट करे. पहिल्याच पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे संघ सलामीच्या जोडीने अगदी चांगलं खेळ साकारलं. 12 बॉलमध्ये तब्बल 39 धाबा जमा केल्या. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकासाठी आशिकेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुढचा बॉल कल्पेश पाटील थोडासा ट्रॅकर होता. पाठच्या व्यवस्थित रडारमध्ये आल्या नाही. धाव घेण्यासाठी नकार दिला. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. सलग मागील 2 बॉल निर्धाव फेकलत कल्पेश पाटीलनं जिथे धावगतीला आता ब्रेक लावला. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅचमध्ये आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करताना त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. त्याच्यामुळे स्वतःला सिद्ध करतो गोलंदाज कल्पेश पाटील. मागे सलग 2 बॉल निर्धाव. हा 3रा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आल्या नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाब्याला प्राधान्य. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकावरती धाबा पहिला संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 40 धाबा धावपुस्तकावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही किरण भोईर या फलंदाजाला पाहता. वैयक्तिक किरणचे केले पाहिले तर तब्बल 12 धाब्यांचे योगदान. 8 बॉलमध्ये सध्या किरण भोईरचं राहिलं बॅटिंग करत असताना खरं तर विचुंबे टीमसाठी. चांगली गोलंदाजी कल्पेश पाटीलची. जरी पहिल्या 3 षटकामध्ये
धाबींची लयलूट केली आणि त्याच्यानंतर आता डिस्ब्रेक लावल्या. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली जात्या. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी सध्या कल्पेश पाटीलची पाहायला मिळतं. मागील 4 बॉल मध्ये अवघ्या 1 धाव खर्च केली आणि एक फलंदाज एक धक्का दिला बॅटिंग करत असताना विसुंबे टीमला. इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या कल्पेश पाटीलची या मॅच मध्ये नक्की शिवकर टीमसाठी. पुढचा बॉल समोर किरण या थांबणार नाही. प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये अगदी चेंडूला फेकून दिल्या बॉलच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. किरण भोईरच्या बॅटमधून संघाची टोटल धावसंख्या पहिली संघ 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज कल्पेश पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सलामीवीरचा खेळाडू सध्या किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि तेवढंच चांगला खेळ विसुंबे टीमसाठी किरण भोईरचं पाहायला मिळतं. थोडासा स्लोवर बॉल होता. लेंथ लाईन चांगली पाहिली आणि इथे मात्र फलंदाज बाद हिट विकेट. हा दुसरा धक्का. तर विचुंबे क्रिकेट संघ म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रमोद शेठ भिंगारकर साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय किशोरदादा भिंगारकर साहेब, किशोरदादा सुरते साहेब आपलंही सहर्ष स्वागत करतो. विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विपुल एंटरप्राइजेसचे सर्व बीडी शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत. ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व माजी सरपंच बळीराम शेठ पाटील साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 40+ मास्टर रामशेठ पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय आकाश शेठ पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर MB फिटनेसचे सर्व महेश भिंगारकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. वागेश्वर एंटरप्राइजेसचे सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चेतन सुरते साहेब आपलं सहर्ष स्वागत. प्रेम भिंगारकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. DK भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि 7000 किंग दिवस एंटरप्राइजेसचे सर्व गोल्डन मॅन सन्माननीय चेतन भिंगारकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय आपण पाहू शकाल ज्यांनी दमदार योगदान दिला पुरुषोत्तम भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत. वासुदेवांना भिंगारकर साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर आपण विचार केलात ना मित्रांनो, सुनील तुपे साहेब, त्याच्यानंतर रोशन पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य साहेब आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. महेश बाला भोईर सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स आपलंही सहर्ष स्वागत. आणि सनी तुपे साहेब आपलंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर शेवटचं षटक घ्या आणि पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर 2 धावा आल्यात. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 49 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आलाय प्रेम गायकवाड हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. 49 धावा शेवटचं षटक आहे. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये अगदी प्रहार करावा लागेल बॅटिंग करत असताना विसुंबे टीमला. सध्या समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अशिकेश भोईर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. पहिल्या षटका खरं तर पहिल्या स्पेलमध्ये अगदी चांगली गोलंदाजी प्रेमची पाहिली. त्याच्यानंतर इथे फर्निचर डिस्ट्रॉय केला फलंदाज बाद. हा धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विसुंबे टीमला. तसेच सिद्ध उद्योजक जितू भोईर नारळाचा व्यवसाय केला मित्रांनो. मार्केट यार्डमध्ये नारळाचा व्यवसाय करताना आज संपूर्ण नारियल कंपनीचे मालक बनले. जितूबाई आपलंही सहर्ष स्वागत. आणि विचुंबे संघाचे व्यवस्थापक कोच जॉन्टी आपलंही स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बेडा ग्रुप, सिंगम ग्रुप आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अविनाश पाटील आशिकेश शिर्डीवरून स्पर्धेचा आनंद घेत असताना, कारण विचुंबेची मानाची शिर्डी पालखी आपण पाहिली शिर्डी येते. आणि 19 तारखेला मला वाटतं साई भंडारा देखील आपल्याला पाहायला मिळेल विचुंबे गावामध्ये. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. डीजे रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. तसेच आपण पाहू शकाल या स्पर्धेचे पॅकर या संघाचे पुरस्कर्ते
निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल शेठ भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. मुन्नाबाई सुरते 36 बार विदेशी पारी करने वाले एकलौते व्यक्तिमत्व बलराम पाटिल साहब, विश्वास भगत साहब, हीरामन चिमने साहब, सतीश सालुंके साहब, विजय पुजारी साहब, इन सभी का स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा. तर तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेला आता नवीन फलंदाज करण सुरते. पहिलाच बॉल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये पाहिलं तर अगदी भरीव कामगिरी करत असणारा गोलंदाज तुम्हाला प्रेम गायकवाड हा गोलंदाज पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धाबा येतील बॅटिंग करत असताना करत विसुंबे टीमसाठी. ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक आहे शॉट मिडॉपमध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल धाबेला प्राधान्य, एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर शेवटच्या षटकामध्ये तुम्ही प्रेम गायकवाडची पाहता. तब्बल धावपुस्तकामध्ये धाबा पाहिलं तर 50 धाबा कंप्लीट करतोय विसुंबे संघ. समोर फलंदाज पाहिलं तर सुमित भोईर हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय. प्रार केलाय फटका चांगला, अगदी खेळाडू कक्षासमोर हा फटका एक्झिक्यूट केलाय. धाबा मिळतील 7 ठोकलाय षटकार. कॅमेरामॅन वाचलाय. षटकार आलाय 6 धाबेनं संघ 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज सुमित भोईर हा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रेम गायकवाड हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत डायरेक्ट हिट केले आणि यस फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती फलंदाज बाद झाला. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खरं तर विसुंबे टीमनं धाबा जमा केल्या. त्या मात्र 56 आणि सेकंड सत्रामध्ये काव्य 11 तिरंगा शिवकट टीम प्रवास करावा लागेल. येणारे 30 बॉल आणि 57 धाब्यांचं लक्ष. तर थँक्यू व्हेरी मच. आपण टॉस करूया. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलास विपक्ष प्रिन्स 11 धाकटा कांदा या दोन संघांमध्ये सध्याच्या घडीला बलाढ्य दोन्ही फॉर्म मध्ये असतात हे संघ. एकीकडे नाईक कंपनी आणि एकीकडे काटे कंपनी. आता कोण कोणाला इथे भारी पडणार येणारी वेळच आपल्याला सांगेल. तर टॉस करण्यासाठी या विभागात नव्हे तर संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये ज्यांच्या प्रिंटिंगचा बोलबाला आपण पाहिलात ते शहा प्रिंटरचे सर्वा मिस्टर कृष्णकुमार शहा साहेब यांना विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते प्रथमतः आपण टॉस करावा, त्याच्यानंतर आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मित्रांनो अतिशय स्वस्त दरामध्ये अल्प दरामध्ये संपूर्ण तुम्हाला क्रिकेटसाठी हे बॅनर तुम्ही पाहताय, ॲडव्हर्टाईज असतील किंवा संपूर्ण जे काही तुम्हाला लागेल डिजिटल ते सर्व त्यांच्या माध्यमातून बनवलं जातं अगदी स्वस्त दरामध्ये. एकदा अवश्य भेट द्या कारण या आमच्या एका विभागाला सांगायची गरज नाहीये. जर काही ठिकाणी बॅनर्स आपण पाहायला मिळत नाही, परंतु जर आपल्याला थेट अगदी कमी दरामध्ये चांगले प्रिंटिंग बॅनर पाहायला जर असतील तर आपण नक्कीच शहा प्रिंटर्स ऑप्टिक्सला नक्कीच भेट द्या. लग्नपत्रिका असतील, कार्ड असतील, पूजेचे सर्व त्या ठिकाणी बनवले जातात. हेड्स इज द कॉल कॅप्टन राहुल काटे बट इट इज अ टेल. टॉस जिंकला या ठिकाणी प्रिन्स 11 धाकटा कांदा क्रिकेट संघ. किती एक्साइटिंग आहात या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आमदार चषकाचं दमदार आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे आणि खेळण्यासाठी खूप इच्छुक आहेत. दोन्ही बलाढ्य संघ सध्याच्या घडीला गोरसई संघाला पराभूत करून सध्या तुमच्या टीम मध्ये सुदाम नाईक, अंकुश नाईक, अजय नाईक, सौरभ भगत टॉपचे 3 आणि तो छोटा तीर घावकर गंभीर त्याचं नाव काय सुदाम नाईक. जसं काय सुदाम पवाली बैलगाडा क्षेत्रामधला असा दमदार एवढीशे भिंगरी परंतु गरगर मैदानावरती फिरत असते. कसं वाटतंय दमदार परफॉर्मन्स होत असताना समोर आता नितलास संघ आहे. खेळ तर खूप चांगला होत आहे पण आता 2-3 टुर्नामेंटला आम्ही हारतोय. आता या टुर्नामेंटला आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकला निर्णय क्षेत्ररक्षण करू. बेस्ट ऑफ लक. राहुल टॉस गमावला, तुम्ही टॉस जिंकला तर कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिला असता. सर टॉस इम्पॉर्टंट नाही आहे. विकेट पण खूप छान आहे आणि प्रथमतः मी रोहितचा आणि रोशन दादाचा आभार मानेन की फर्स्ट टाईम आम्हाला ही टुर्नामेंट खेळायला चान्स दिली. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही फक्त लाईव्ह बघत होतो पण यावर्षी आम्हाला इथे खेळायला संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं करू. पण थोडी थकावट आहे आमच्यामध्ये कारण आम्ही
आज दिवसभर टुर्नामेंट खेळून आलो आहे, तिथे चॅम्पियन झालो. पण ठीक आहे, थोडे प्लेयर्स नर्वस पण आहेत, कारण ताकद पण पाहिजे, आराम पाहिजे थोडा खेळायला. कंटिन्यू 5-6 मॅचेस खेळलो आहे. आणि टॉसचा एवढा काय नाही, मला बॅटिंगच हवी होती, कारण बॅटिंग आम्ही फ्रेश मनामध्ये करू आणि जास्तीत जास्त स्कोअर मारण्याचा प्रयत्न करू. मगाशी आलेल्या उल्लेख केला की आमच्या नाकी दम आणला धाकटा कांदा क्रिकेट संघानं, परंतु आता कसं पाहता इम्पॉर्टंट पहिल्यांदा जी स्पर्धा खेळता 11 वर्षानंतर 11 वर्षामध्ये ही स्पर्धा आपण खेळता. एक मैत्री संबंधच आहेत त्यांचे ना आमचे, पण खेळामध्ये मी त्यांना मित्रासारखेच बघतो आणि खेळामध्ये हारजीतच होत असते. कोणतरी एक जिंकणार आणि कोणतरी एक हारणारच. ज्याचा खेळ चांगला होईल तो जिंकेल आणि 100% यावेळेस आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. राहुल, आज आपल्या संघामध्ये अभि नाही आहे, ज्याच्यावरती कालने झडप घातली आणि आज त्याच्याच नावाने आपण स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 इथला संघ आपण पाहतो. जसा कोपरोली संघाचा मंगेश फडके आपल्यामध्ये नाही आहे, तसा अभि देखील एक दमदार खेळाडू. कुठे थोडीशी कमी भासत असेल, काय सांगेल? सर नक्कीच कमी म्हणजे आमचा एक भाऊ गेला आणि त्याची खंत आम्हाला राहणारच. जेवसर आम्ही खेळू त्याच्याच नावाने खेळू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील दोन्ही क्रिकेट संघांना. तर टॉस जिंकला प्रिन्स 11 धाकटा कांदा क्रिकेट संघाने निर्णय घेतला प्रथमतः इथे फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं, ते म्हणजेच स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास या टीमला. तर सन्मान करूया तर कृष्णकुमार शहा साहेब यांचा. तर शहा ऑब्स्टिक प्रिंटरचे सर्व लग्न पत्रिका असू द्या किंवा पूजा कार्ड असू द्या किंवा अन्य आपले व्हिजिटेड कार्ड असू द्या किंवा हे तुम्ही सर्व बॅनर पाहता या मैदानावरती किंवा कुठलीही ॲडव्हर्टाईज असू द्या, आपण नक्कीच शहा प्रिंटर्सला एकदा भेट द्या. अगदी कमी दरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारचे तुम्हाला कार्ड मग बॅनर्स असतील सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट कमी दरामध्ये बनवून दिलं जाईल. त्याचे सर्व कृष्णकुमार शहा साहेब यांचा सन्मान. त्याच्यानंतर CEO शहा ऑप्टिकचे CEO नितीन शहा यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. फक्त एक फोन करायचे कोटी, प्रवीण ये थोड्या वेळात, तुझं सर्व डेटा रेडी असेल म्हणजे संपूर्ण क्रिकेटसाठी जे जाहिरात असतील किंवा लॉट्स असतील दमदार योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. त्याच्यानंतर सचिन सानप साहेब, सचिन कापसे साहेब यांचं देखील आपण शुभ सन्मान या ठिकाणी करूया. यावर सचिन साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन रोशन शेट्टी यांच्या वतीने त्यांचा सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया प्रवीण, क्या लाजवाब शुरुआत है. पहली गेंद, पहला चौका. साथ निभा रहे मैदान में हॅलो संदीप पाटील. त्याच्यानंतर आपण ॲडव्होकेट सूरज म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. धाकटा कांदा क्रिकेट संघाचा दमदार विकेट किपर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिलीत, सेम टू सेम ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळाला की काय. विरापच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार चौकार. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल शहा ऑप्टिक शहा प्रिंटर्स यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जबरदस्त बल्लेबाजी का नजारा. प्रेम गायकवाड़, दो गेंदे 2 चौके हमने देखे. टारगेट है मैदान में हॅलो काव्य. बघा 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग समाप्त करायची आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. या सर्व संघांना सूचना असतील. धन्यवाद. पहली 2 गेंदे 2 चौके हमने देखे हैं. टारगेट है मैदान में 57 रनों का टारगेट. प्रेम फंस चुके हैं. 2 गेंदों में 2 चौके. तीसरी गेंद के ऊपर सफलता आई. जतिन भोईर को हम देख पा रहे हैं. जबरदस्त गेंदबाजी का नजारा. टप्पा गिरा बाहर की तरफ, गेंद ने कांटा बदला और प्रेम की सफलता. बिग पिच इन द नेट. प्रेम गोज. स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना तनिष 11 सालवड क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते की ज्या बैलाने अगदी कमी वेळेमध्ये आपल्या मालकाचं नाव अजरामर केलं असा मिनी कॉकटेल म्हणजेच कॉकटेल सुंदर सालवडकरांचा, ते सन्मान्य गणेश कदम साहेब यांच्या वतीनं आमदार चषकासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो.
प्रेम का विकेट बेशकीमती था। पिछले 2-3 साल से यदि बात करेंगे तिरंगा शिवकर क्रिकेट टीम की तो निश्चित तौर पर स्ट्रगल कर रही है, लेकिन इस साल नई उम्मीद के साथ उतरी थी। प्रेम की फिटनेस भी पिछले 2-3 साल से थोड़ी सी कम वेट नजर आ रहा है, लेकिन फिर भी 2 चौके लगाए मैदान के बाहर लौट चुके हैं। 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर गेंदबाज जतिन भोईर का कमबैक था। अब नए बल्लेबाज ज्ञानेश्वर पाटिल। एक और क्या यह बल्ले का किनारा था, बाल बाल बचे यहां पर ज्ञानेश्वर पाटिल। जबरदस्त गेंदबाजी का नजारा, सर के ऊपर हाथ है, इसका मतलब बिल्कुल जीवन दान दिया है ज्ञानेश्वर पाटिल को। जबरदस्त बल्लेबाज, जबरदस्त गेंदबाजी का नजारा मैदान के अंदर हम देख सकते हैं। 4 गेंदें फेंकी है, 2 चौके खाए थे, लेकिन उसके तत्पश्चात रनआउट का भी मौका था। यहां पर जरूर हम देख सकते हैं 4 गेंदें पूरी हो चुकी है, 2 चौकों की मदद से 8 रन। तिरंगा शिवकर बीच मैदान के अंदर 57 का पीछा करते हुए जतिन भोईर है तैयार। सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन में जरूर खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिल जाएगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती भी। रन बने हैं टोटल 9 रन, 57 रन बनाने हैं मैदान के अंदर मुकाबला जीतने के लिए। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, जैसे कहते हैं ना, जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। आए असूल पे आज तो टकराना भी जरूरी है, टकराव यहां पर जरूर होगा। चिंगारी भड़केगी बीच मैदान के अंदर। तिरंगा शिवकर, काव्य 11 तिरंगा शिवकर, नीलबर इंटरप्राइजेस भरवनाथ विचुंबे के बीच में ये दिलकश नजारा। नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं, लेकिन संदीप पाटिल मैदान के अंदर तिरंगा शिवकर क्रिकेट टीम का सबसे ताकतवर बल्लेबाज, स्ट्राइकर इनके ऊपर। पहली 5 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अगली गेंद, अंतिम गेंद राउंड द विकेट से तेज अपील भी थी विकेटों के पीछे से। गेंदबाज ने भी अपील करी, लेकिन अंपायर ने साफ मना किया। शक की निगाह से जरूर देखा था अंपायर को। पहले ओवर की समाप्ति लाजवाब ओवर रहा। पहले 2 गेंदों में 8 आए थे, लेकिन उसकी बाद 4 गेंदों में 1 सफलता, 1 सिंगल आई। पहले ओवर की समाप्ति, रन बने हैं 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। विनोद भाऊ भोईर आपलंही सहर्ष स्वागत करतो। आणि विचुंब क्रिकेट म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की देवत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच टायगर संदीप शेठ सँडीसेठ वाघमारे आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। पहले ओवर में 9 रन आए हैं, 1 विकेट जरूर खोया है काव्य 11 तिरंगा शिवकर क्रिकेट टीम ने, लेकिन मुकाबला क्या बनेगा। ज्ञानेश्वर पाटिल ऑन स्ट्राइक, ये गेंद गैप में धकेला, खिलाड़ी मौजूद थे लेकिन पहुंच से दूर है गेंद। पीछा किया जा रहा था लेकिन गेंद रुकेगी नहीं, गेंद सीमा पार, चौका। पिछले 4-5 सालों पहले की बात करेंगे तो तिरंगा शिवकर का डंका बजता था। पिछले कुछ समय से स्ट्रगल कर रही है टीम, लेकिन इस बार नई उम्मीद के साथ उतरी है। अच्छा लग रहा है देखकर कि लड़ाई जारी है। ज्ञानेश्वर के लिए ये गेंद, पीछे खिलाड़ी लॉन्ग ऑन में मौजूद जरूर है। 57 का टारगेट है, 1 सिंगल आएगा जरूर, लेकिन सामने निर्मल इंटरप्राइजेस भैरवनाथ विश्व क्रिकेट टीम कई सारे खिलाड़ियों के नाम मौजूदगी में खेल रही है। अविनाश टीम में नहीं है, जो टीम के सबसे ताकतवर गेंदबाज माने जाते हैं, लेकिन वो टीम में नहीं है। लेकिन फिर भी मुकाबले में अच्छा प्रदर्शन करते हुए गेंदबाजी में 14 रन बने हैं अब तक 1 विकेट के नुकसान के ऊपर। 1 ओवर 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। संदीप पाटिल 1 गेंद खेलिए, ज्ञानेश्वर पाटिल बीच मैदान के अंदर। अच्छा मुकाबला है। त्याच्यानंतर विचंबे ग्रामपंचायतीचे आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गाडगे एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व तथा रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर श्री शाहू वॉरियर्स विचंबे संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य विवेक भोईर साहेब आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। आणि त्याच्यानंतर आमचे आप्पा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य आपलं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। सभी का एक बार फिर से स्वागत है। राउंड द विकेट से गेंदबाज है तैयार। संदीप के लिए गेंद क्लियर करेंगे, शॉर्ट फायर लेग को, गेंद जाएगी सीमा पार, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, चौका।
पर याद रखना, जिंदगी हर एक लूजर को लेजेंड बनने का एक मौका और देती है। क्या मौका ढूंढेंगे संदीप पाटिल? सीधे बल्ले से खेला, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। लाजवाब है ये बल्लेबाजी, संदीप पाटिल ऑन अ फायर, बैक टू बैक दूसरा चौका। मैच इसी चौके के मदद से रन बने हैं टोटल 22 रन, 57 का पीछा कर रही है काव्या 11 तिरंगा शिवकर क्रिकेट टीम। बड़े स्ट्रोक की तलाश थी, जब प्रेम का विकेट आया था साझेदारी की जरूरत थी और वो बड़े रन आते हुए। अगली गेंद हल्के हाथों से धकेला इस गेंद को लॉन्ग ऑन में, 1 रन आसानी के साथ है। दूसरे की कोशिश भी नहीं थी संदीप से, 1 रन का इजाफा होता हुआ। मेहनत करनी होती है, किस्मत का खेल नहीं है दोस्तों क्रिकेट। यहां पर आपको पसीना बहाना होता है, जिसे कहते हैं ना, तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते। हाथों की लकीरों पर क्या भरोसा करते हो, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते। और यहां पर किस्मत का फैसला आपकी मेहनत करेगी। ऊंचाई ज्यादा है इस बार, मिस टाइमिंग है, ज्ञानेश्वर फंस चुके हैं, लेकिन क्या छूटा है। खिलाड़ी मौजूद थे वहां पर विसुंबे क्रिकेट टीम के माध्यम से। क्या छूटा, जरूर क्या छूटा, दिल टूटा मैदान में। और यहां से हम देख सकते हैं रन मिलेगा केवल सिंगल, 1 रन का इजाफा, टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल 24 रन। 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर की समाप्ति के बाद 24 बने हैं। 1 विकेट के नुकसान के ऊपर 18 गेंदे और जीतने के लिए 33 की आवश्यकता। यो कोपरुली वाला, अरे पोंद्रे आला यो कोपरुली वाला, तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. तर आपण या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो, गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व तथा रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची आम्ही सातत्याने ओळख पाहिली, ते विचुंबी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय विवेक भोईर साहेब, आपलं सहर्ष स्वागत. श्री शाहू वॉरियरचे सर्व विवेक शेठ, आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. 2 ओवर की समाप्ति हुई, 2 ओवर में रन बने हैं 24 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। जीत की बात करेंगे, संदेश ने हमें जानकारी दी, आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 33 की आवश्यकता। 11 के औसत से रन बनाने हैं और बबली हम जरूर कोशिश करेंगे यहां से। हर एक ओवर में 11 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। ग्रामीण टेनिस क्रिकेट में यह आसान सा समीकरण बनता है, लेकिन जब विकेटें गिरती है तब मजा आता है मुकाबले में। 18-33, लोअर फुल टॉस, इनसाइड आउट खेला, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। लाजवाब ये बल्लेबाजी है, इस स्ट्रोक पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में। ज्ञानेश्वर पाटिल के बल्ले से एक और चौका। थैंक यू सो मच सुशील तैयार। एक और अच्छा स्ट्रोक है, क्या बात है, ज्ञानेश्वर पाटिल मैन इन फॉर्म, जबरदस्त बल्लेबाजी। बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। डीजे नितिन हमारे साथ है, लेकिन ज्ञानेश्वर पाटिल छा चुके हैं मैदान में। 32 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 57 का पीछा करते हुए लगातार 2 चौके लगाए हैं। सुशील भिंगारकर हल्के से दबाव में नजर आएंगे। 57 का टारगेट, 25 रनों की और दूरी पार करनी 16 गेंदों में। यह स्लोअर 1 गेंदबाजी इस बार फंसाया अपने फिरकी के पास में। इंसान को कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए, क्योंकि पहाड़ों से निकली नदी किसी से यह नहीं पूछती कि समंदर कितना दूर है, वो अपना सफर जारी रखती है। आपको सफर जारी रखना है। 15 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की अभी भी है आवश्यकता। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, किसकी जीत किसकी हार थोड़ा सा सलाह मशवरा किया जा रहा है। 4 गेंदों में 9 संदीप पाटिल ने बनाया है और 8 में 15 की पारी ज्ञानेश्वर पाटिल की आती हुई। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। गेंदबाज से तैयार, एक बार फिर से
कमाल की गेंद, कमाल की यह गेंद है। अपने मेहनत से जवाब देते हुए सुशील भिंगारकर, क्योंकि बातें कम और काम बड़े करो, क्योंकि दुनिया को सुनाई कम और दिखाई ज्यादा देता है। और देख रही है यह मुकाबला सुशील भिंगारकर की यह गेंदबाजी। 32 रन 1 विकेट का नुकसान के ऊपर 25 की आवश्यकता। खिलाड़ी पीछे जरूर मौजूद है, गेंद ने दिया चकमा। इसमें फील्डर की कोई गलती नहीं है। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। सबको इमोशनल करना भी जानते हैं डीजे नितिन। राउंड द विकेट सुशील, स्वीप करने की यह कोशिश थी, बिल्कुल अंपायर का कोई इशारा नहीं है आया। यहां पर बल्लेबाज आउट, लेग स्टिक बाहर है, सफलता मिल जाएगी। ज्ञानेश्वर पाटिल कोच। के रन संख्या टोटल 3 ओवर के समाप्ति के बाद 36 बनी है। जीतने के लिए आने वाली गेंदें बचेगी 12 गेंदें और जीतने के लिए आवश्यकता है मैदान के अंदर 21 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, यहां पर बल्लेबाज को तबाह किया मैदान में। जैसे कहते हैं ना, सिगरेट मत बनो कि इस्तेमाल के बाद पैरों तले मसल दिए जाओगे, नशा बनो कि तुम्हें इस्तेमाल करने वाला तबाह हो जाए। और वो नशा जीत का मैदान के अंदर साफ नजर आता हुआ बीच मैदान के अंदर। यहां पर 11 मिनट और 35 सेकंड में यहां पर 3 ओवर पूरे करे। क्या कमाल का ये रफ्तार भरी गेंदबाजी हमने देखी है। टाइम बच रहा है आज के दिन लगभग 8:30 बजे और अच्छा मुकाबला। ओवर टू यू। क्या बात है डीजे नितिन, सभी का नजरें अपने ऊपर घुमा रहे। जैसे कहते हैं ना, दारू की खुशबू, गांजे की महक और सिगरेट का प्यार, पियो तो हद कर लो वरना प्रोग्राम रद्द कर दो। और नितिन डीजे सभी का ध्यान आकर्षित करते हुए मैदान के अंदर हम लोड चलेंगे। हम तो पीते नहीं दोस्तों, हम तो शराब पीते नहीं, लेकिन शराबी दोस्त जरूर रखते हैं। बिल्कुल, क्योंकि वो कांच की बोतल तो तोड़ते लेकिन दिल नहीं तोड़ते, और दिल तोड़ने वाले हमें बिल्कुल पसंद नहीं है। और मैदान में जाएंगे दोस्तों ये क्रिकेट के दीवाने और क्रिकेट के प्रति प्यार करने वाले ये सभी दर्शक मौजूद हैं। हंसी मजाक चलता हुआ, पीछे खिलाड़ी मौजूद, 1 रन मिल जाएगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 12 में 21 चाहिए थे, अब 11 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। क्या कमाल का मुकाबला, क्या कमाल की लड़ाई मैदान के अंदर चलती हुई। कौन जीतेगा बाजी, अगले दौर में कौन पहुंचेगा। अभी तक मौजूद है बल्लेबाज संदीप पाटिल जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, उनका साथ निभा रहे मानस पाटिल। स्वप्निल कामले आएंगे, इस टीम के सबसे ताकतवर खिलाड़ी मैं तो कहूंगा विश्व क्रिकेट टीम के। क्या रन बचाएंगे ओवर द विकेट से। लोअर फुल टॉस थी, गैप में जाएंगे, खिलाड़ी मौजूद है एक्स्ट्रा कवर में। सिंगल मिलेगा, सिर्फ सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ता। माइंडसेट हमेशा ऐसा रखना चाहिए, जो मुझे आता है वो मैं कर लूंगा और जो मुझे नहीं आता वो मैं सीख लूंगा। 6 जारी है मैदान में। संदीप पाटिल उनका साथ निभा रहे मानस। 10 गेंदे और 19 रनों की अभी भी आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला। 38 बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। 10 गेंदे और 19 रनों की आवश्यकता। बड़े स्ट्रोक की क्या तलाश होगी, विकेटें चाहिए। यहां से निर्मल इंटरप्राइजेस भैरवनाथ विश्वम्भर टीम को कुछ डॉट गेंदे मुकाबला गर्म करेंगे। एक बड़ा हिट मुकाबला आसान कर देगी शुभकर टीम के लिए। स्वप्निल की ये गेंद, संदीप पाटिल, क्या बात है, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, गेंद सीमा पार, सिक्सर।
मुकाबले में हावी हो रही है निर्मल इंटरप्राइजेस भैरवनाथ विसुम में, लेकिन उसके बाद ये छक्का आया। जैसे कहते हैं ना, जब कोई हाथ और साथ दोनों छोड़ देता है तब कुदरत कोई ना कोई उंगली पकड़ने वाला भेज देता है, उसी का नाम क्रिकेट है। और यहां पर संदीप पाटिल के बल्ले से बड़ा स्ट्रोक आया। 9 गेंदे 13 रन। मुकाबला शानदार है, मुकाबला जानदार है, दोनों तरफ मुकाबला खुला है। विसुम्बे या फिर शुकर, कट किया संदीप का विकेट। क्या बात है, वहां पर मौजूद थे जतिन ने कोई गलती नहीं करी। मुकाबले में वापसी के संकेत है, नहीं ऊर्जा आ जाएगी। आने वाली गेंदे 8 है और जीतने के लिए 13 की जरूरत। जैसे मैंने पहले भी कहा था कि भैरवनाथ विसुम्बे क्रिकेट टीम का निर्मल इंटरप्राइजेस भैरवनाथ विसुम्बे का ये सबसे ताकतवर खिलाड़ी है स्वप्निल कांबले। एक छक्का जरूर खाया लेकिन उसके बाद कमबैक है, क्योंकि सबसे बड़ा गुरु ठोकर है। खाते जाओ, सीखते जाओ। पिछले गेंद के ऊपर ठोकर मिले थे और यहां पर मुकाबले में वापसी के संकेत दिए हैं। 8 गेंदे 13 की आवश्यकता, क्योंकि कुछ लोग अकेले होते हैं और अकेले ही काफी होते हैं। इस बार जबरदस्त बल्लेबाजी संदेश पाटिल। एक भाई आउट हुआ, दूसरा मैदान के अंदर 2 भाई, दोनों तबाही। क्या बात है। हो पाएगी मैदान में। ओवर द विकेट से स्वप्निल कांबले। लॉन्ग ऑन में खिलाड़ी जरूर मौजूद। 1 ही रन मिलेगा। अब गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 6 रन की है जरूरत। आला यो कोपरुली वाला, अरे पोंद्रे आला यो कोपरुली वाला, तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील. थँक्यू व्हेरी मच डीजे. तर नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद पावशे साहेब यावं व्यासपीठावरती. माजी उपसरपंच राम दरे साहेब, आपणास विनंती असेल आपण देखील यावं. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल संघाचे पुरस्कर्ते शैलेश शेठ पावशे साहेब आणि संग्राम एंटरप्राइजेसचे सर्व भाई शेठ पाटील तोंडरे यावं. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तो 6 गेंदे और जीतने के लिए 6 रन की है जरूरत। अब यहां से संघर्ष करना पड़ेगा गेंदबाजी करने वाली निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विसुम्बे टीम को, क्योंकि बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता। पत्थर पर जब तक चोट न पड़े तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता। पहले ओवर में जतिन के 9 रन, स्वप्निल कांबले के ओवर में 15, दूसरे ओवर में 15 खर्चे थे। सुशील भिंगारकर 12, स्वप्निल कांबले लगभग 30 रन बटोरे उनके ओवर में शिवकर क्रिकेट टीम ने। और इसी का नतीजा है मैदान में 6 गेंदे और 6 रन की आवश्यकता। क्या ये रन बचेंगे? क्योंकि इस टूर्नामेंट का आगाज आमदा ट्रॉफी का जब आदित्य क्रिकेट टीम के सामने रिटगर को 6 में 7 की जरूरत थी, वो रन बचे थे। क्या उसी तरीके से ये रन बचाए जाएंगे? 6 गेंदे और जीतने के लिए 6 रन की है जरूरत। गेंदबाजी में करण सुरते। क्या इस मुकाबले में जान अभी भी बाकी है? कुछ डॉट गेंदे, कुछ विकेटें, मुकाबले में मजा आएगा। सस्पेंस थ्रिलर मुकाबले हम देखना चाहते। 6 गेंदे 6 रन। छह गेंदे 6 की आवश्यकता है। 2 गेंदे फेंकने का प्रयास किया था जरूर, शायद जूते फिसल रहे हैं, बिल्कुल वही बताते हो अपने साथी खिलाड़ियों को। लेकिन 6 में 6 रन। मुकाबले में अभी भी जिंदा है दोनों टीमें। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्योंकि इम्पॉसिबल को यदि हम गौर से देखेंगे, वो खुद कहता है आई एम पॉसिबल। सब कुछ मुमकिन है। यहां पर जूते बदल दिए जा रहे हैं, क्योंकि जानते करण सूरते भी
क्योंकि यहां पर 1-2 डॉट गेंदे मुकाबले में वापसी हो सकती है और उसी की तलाश है यहां से काव्या 11 तिरंगा शिव का टीम के सामने। अच्छा मुकाबला है, क्या बदलाव आएगा इस मुकाबले में, क्या यह मुकाबला बदल जाएगा? क्योंकि पत्थर में एक ही कमी होती है कि वो कभी पिघलता नहीं, लेकिन उसकी खूबी भी वही होती है कि अभी वो बदलता नहीं। क्या यह मुकाबला बदलेगा? अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता है, क्योंकि इंसान दुनिया में बदलते हैं दोस्तों। इंसान की बदलती फितरत हमने देखी है, क्योंकि चाय में मक्खी गिरे तो चाय फेंक देते हैं और बियर में मक्खी गिरे तो बियर नहीं फेंकते, मक्खी को फेंक देते हैं। यही भी दुनिया का उसूल है दोस्तों। इस तरीके के कई सारे मौके हमने देखे हैं। अभी भी आने वाली 6 गेंदे और 6 की आवश्यकता, क्योंकि इंसान घाटा और मुनाफा देखकर सिद्धांतों का ढोंग करता है, लेकिन यह मुकाबला मैदान के अंदर ढोंग नहीं, साजिश चलती हुई मैदान में। 6 गेंदे और 6 की आवश्यकता। एक तरफ शिवकर, दूसरी तरफ विसुम्बे। 6 में 6 चाहिए। ओवर द विकेट से पहली गेंद, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा, गेम इज ओवर। संदेश पाटिल, यू ब्यूटी, क्या बात है। शिवकर टीम, कॉन्ग्रेचुलेशंस।